श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु नमः, इष्टदेवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, सर्व देवदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमो अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी आणि प्रसन्न जाओ। आज बुधवार 6 मार्च 2024चे दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त, राशी भविष्य पाहायचं आहे। आज माघ कृष्ण एकादशी आहे। आज पूर्वा श्राद्ध नक्षत्र आहे। आज विजया स्मार्त एकादशी आहे। आजपासून राधानगरी येथे लक्ष्मीनारायण सप्ताह सुरू होत आहे। आज दिवस शुभ दिवस आहे। आज बोरिंग मारण्यासाठी चांगला दिवस आहे। आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो। लाभदायी वेळ आहे सकाळी 6:53 ते 8:22 पर्यंत। अमृत वेळ आहे सकाळी 8:27 ते 9:53 पर्यंत। सिद्धी वेळ आहे सकाळी 11:20 ते 12:59 पर्यंत आणि परत लाभदायी वेळ आहे दुपारी 12 ते 1:30 पर्यंत। परत लाभदायी वेळ आहे दुपारी 5:16 ते 6:46 आणि मग राहू काळ आहे 12 ते 31। राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका। आता आपण पाहूया कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक नफा राशी भविष्याच्या माध्यमातून। पहिली रास आहे मेष। आज आपल्या जोडीदारासोबत छान वेळ बचत घालवाल। जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा। व्यवसायासाठी देखील उत्तम दिवस आहे। आज भविष्याचा अंदाज घेऊन योग्य नियोजनपूर्वक गुंतवणूक केली तर नक्कीच फायदा होईल। दुसरी वृषभ रास। आजचा आपला दिवस आनंदात उत्साहात व्यतीत कराल। आज आपल्यातील कलागुणांना जोपासण्यासाठी वेळ काढाल। संतती समेत ही अमूल्य वेळ व्यतीत कराल। तिसरी रास आहे मिथुन। आज कुटुंबातील परिवारातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल। आजच्या दिवशी सौख्याची प्राप्ती होईल। घरातील काही महत्त्वाची कामे आज पूर्ण कराल। त्यात कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। चौथी कर्क रास आहे आपला। आनंदात इतरांना सहभागी करून आनंद द्विगुणित कराल। बऱ्याच दिवसांच्या भेटीनंतर आजच्या दिवशी अपेक्षित लाभप्राप्ती इच्छापूर्ती साध्य होऊ शकते, त्यामुळे सुखावून जा। पाचवी सिंह रास। आज कामानिमित्त प्रवास करावा लागेल। काहीशी चिडचिड अस्वस्थता जाणवेल। नोकरदार मंडळींना आज काहीसा अतिरिक्त कामाचा भार पडू शकतो। आजच्या अडक जबाबदारी वाढल्यामुळे काहीसा तणाव जाणवेल। याचा उत्तम परिणाम भविष्यात दिसून येईल। सहावी कन्या रास। आजच्या दिवशी नवीन उत्साह, ऊर्जा, आनंद याचा अनुभव घ्याल। आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असणार आहे। स्वतःसाठी वेळ काढाल। काही महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी देखील कराल। आज भविष्याचा अंदाज घेऊन योग्य नियोजनपूर्वक गुंतवणूक केली तर नक्कीच फायदा होईल। अधिक माहितीसाठी योग सद्गुरू हेलिंग दरबारमध्ये या। सातवी तुला रास आहे। आजचा आपला दिवस काहीसा नियोजनात गुंतवणूक भविष्याला आकार देण्यासाठी असणार आहे। मानसिक आरोग्य उंचावण्यासाठी आजचा योग व्यायाम आजपासून सुरू करणे आवश्यक आहे। आज आपल्या मुलांसमेत खेळीमेळीचे वातावरण राहील, अर्थात अनपेक्षितपणे वाढ होईल। आज योग्य गुंतवणूक केली तरच नक्की फायदा होईल। वृश्चिक रास आठवी। आजचा दिवस कर्तृत्व पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे। आज अधिक मेहनत घेऊन आपली कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल असणार। काही महत्त्वाचे व धाडसी निर्णय आज तुम्ही घ्याल। नववी धनुरास। आजचा आपला दिवस कर्मप्रधान असणार। आज आपल्या कामाला जास्त महत्त्व द्याल। आज भविष्याचा अंदाज घेऊन योग्य नियोजनपूर्वक गुंतवणूक केली तर नक्की फायदा होऊ शकतो। कामानिमित्त प्रवासाचे योग देखील संभवतात। प्रवासातून कार्यसिद्धी होऊ शकते आणि आर्थिक फायदा सुद्धा होऊ शकतो। 10वी मकर रास आहे।
आजचा आपला दिवस सुखमय, आनंदमय, भाग्यमय असणार आहे. आज नशिबाची व भाग्याची साथ तुम्हाला मिळेल. नोकरीनिमित्त काही नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील आणि आजचा दिवस हा सदुपयोगाचा असू शकतो. सदुपयोग करून घ्या. 11वी कुंभ रास आहे. आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या मेहनतीला, प्रयत्नाला अपेक्षित यश आज प्राप्त होऊ शकते. शांत चित्त व संयमाने केवळ आपल्या नित्य कर्मावर लक्ष ठेवून आजचा दिवस तुम्ही व्यतीत करावा. 12वी मीन रास आहे. आज दिवस कौटुंबिक सौख्य समाधानाचा आहे. कुटुंबातील सदस्यासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. पाहुण्यांचे आदरातिथ्य कराल. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहारही आज पूर्ण कराल. मी सांगतोय नेहमी, दर गुरुवारी माझ्याकडे निःशुल्क योग सद्गुण हिलिंग दरबार भरतो. त्या ठिकाणी या. म्हणजे जन्म कुठली नसेल, जन्म कुठली, जन्मतारीख, हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जातं. तेव्हा तिथे या आणि समस्यामुक्त, आनंदी, आरोग्यदायी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद.